नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास कधीपासून कधीपर्यंत आहे, चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही, तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. चातुर्मास हा 4 महिन्यांचा काळ आहे, ज्याला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हे आषाढ शुक्ल एकादशी पासून सुरू होते आणि कार्तिक शुक्ल एकादशी पर्यंत चालते. या काळात भगवान विष्णू योग निद्रामध्ये असल्याचे मानले जाते. यामुळे विवाह, ग्रहप्रवेश, मुंडन इत्यादी अनेक शुभ आणि मंगल कामे केली जात नाही. हा काळ आध्यात्मिक चिंतन, उपवास, पूजा आणि ध्यान यासाठी अधिक महत्त्वाचा मानला जातो. चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात आणि जगाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भगवान शिव यांना सोपवतात. या दिवसात भगवान विष्णूची पूजा केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात. पंचांगानुसार यावर्षी चातुर्मास 25 जुलैपासून सुरू होत आहे, जो 20 नोव्हेंबरला संपेल. दुसऱ्या दिवशी 21 नोव्हेंबर रोजी सर्व शुभ कार्य, शुभ विवाह पुन्हा सुरू होतील. श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. तसेच हा काळ भक्ती आणि तपश्चर्येसाठी शुभ मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी उपवास केले जातात, ज्या अंतर्गत भक्त विशेष नियमांचे पालन करतात आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास वाढवण्यासाठी उपवास देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार चातुर्मास हा तो काळ आहे जेव्हा भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. भगवान विष्णू ही शुभ आणि पवित्र कार्यांचे संरक्षण मानले जात असल्याने त्यांच्या झोपीची वेळ ही कामे करणे योग्य मानले जात नाही. असे मानले जाते की या काळात भगवान विष्णूची ऊर्जा कमी होते, ज्यामुळे शुभ कर्माचे फळ मिळत नाही. चातुर्मास विशेषतः पावसाळ्यात येतो. या काळात हवामान खूप दमट आणि जंतूंनी भरलेले असते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील वाढतात. प्रवास करणे देखील कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये लग्न आणि इतर शुभ समारंभ आयोजित करणे गैरसोयीचे असू शकते. चातुर्मास हा आध्यात्मिक चिंतन आणि ध्यानाचा काळ मानला जातो. या काळात लोक उपवास, पूजा आणि धार्मिक ग्रंथाच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतात. म्हणून या काळात सांसारिक आणि भौतिक सुखाशी संबंधित शुभ कार्यांना प्राधान्य दिले जात नाही. चातुर्मासात शुभ कार्यांवर बंदी घालण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान विष्णूचा निद्रा काळ आणि या काळाचे आध्यात्मिक महत्त्व. जेव्हा भगवान विष्णू झोपेतून जागे होतात तेव्हा पुन्हा शुभ कार्य सुरू होतात. आणि आता या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही, तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या चुका करू नये. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही, पण आपल्याला माहीत नसल्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी छोटी जरी चूक असली तरी पण आपण पूजा केली, सेवा केली, मग त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. मग आपण म्हणतो की मी पूजा करून देखील मला फळ मिळत नाही, उलट मला दुष्परिणामच भोगावे लागतात. मग या चातुर्मासाच्या काळामध्ये कोणत्या चुका करू नये, तसेच काय करावे याबद्दलची माहिती मी आज या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला कोणती शुभ कार्ये टाळायची आहेत? तर चातुर्मासाच्या काळामध्ये जसे की लग्न असेल, गृहप्रवेश असेल, मुंडन असेल आणि इतर शुभ कार्य करणे टाळायचं आहे. आता लग्न अगदी तुम्ही चातुर्मास झाल्यानंतर, तुळशी विवाह झाल्यानंतर करू शकता. पण हा जो काही काळ आहे तर त्या काळामध्ये आपण या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. या चातुर्मासाच्या काळामध्ये अंथरुणावर झोपणे टाळावे, तसेच रागावणे किंवा अहंकार करणे देखील टाळावे. मोठ्यांचा अपमान होईल असे बोलणे देखील टाळावे. तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते दुष्कृत्य करत असतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात. पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले बोलतात, चांगले राहतात, म्हणून आपण त्यांच्या संगतीत राहत असतो. पण अशा व्यक्तींच्या इथे आपण या चातुर्मासाच्या काळात जेवण देखील चुकूनही करायचं नाही. आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. चातुर्मासाच्या काळामध्ये निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही. चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात, म्हणून या काळामध्ये शुभ कार्य करणे योग्य मानले जात नाही. या काळात धार्मिक कार्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, जसे की ध्यान आणि तपस्या. आता चातुर्मासामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला देखील खूप महत्त्व आहे. पण जर आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस अगदी रोज तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि या पाण्याने अंघोळ करा. यामुळे देखील आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं. तसंच अंघोळ करताना आपण एका मंत्राचा जप करणे देखील तितकेच गरजेचे आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगेच्या, यमुनेचे व गोदावरी सरस्वती, नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिना सनदी. आपल्या चातुर्मासाच्या काळामध्ये अंघोळ करताना रोज हा मंत्र आवर्जून म्हणायचाच आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला गंगाजल सहज मिळून जाईल. आणि जर तुम्हाला गंगाजल मिळालं नाही तर अशा वेळेस आपण रोज अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे.
गंगा नदीचे स्मरण करायचे आहे आणि हर हर गंगे हर हर गंगे म्हणत अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच हा चातुर्मास सुरू झाल्यावरती काही देवी देवतांची सेवा देखील केली जाते. श्रावण महिना असं म्हणतात की श्री विष्णू हे जगाचे पालन करता आहे. जेव्हा ते झोपायला जातात तेव्हा जगाचे पालन भगवान शंकर करतात. म्हणून श्रावणात शिवपूजेला विशेष महत्त्व आहे. या काळात केल्या जाणाऱ्या शिव उपासनेने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. तसेच भगवान शिवशंकर खूप भोळे आहे. ते भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण भगवान शिवशंकरांची भोलेनाथांची मनापासून पूजा केली, सेवा केली तर ते नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यानंतर अधिक मास हा भगवान विष्णू पूजेला समर्पित समजला जातो. या काळात तुळशी उपासना विशेष फलदायी देखील ठरते. भाद्रपद महिना श्रावणानंतर भाद्रपदाची सुरुवात होते. याच महिन्यात गोकुळाष्टमी येते. या महिन्यात श्रीकृष्णाची उपासना करावी, यामुळे जीवनात येत असलेल्या समस्या दूर होतात. शिवाय गणेशोत्सव पण याच महिन्यात येत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये गणेश उपासनेलाही विशेष महत्त्व आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे अश्विन महिना. या महिन्यात पितरांच्या पूजेचे आणि देवी दुर्गेच्या पूजेचे महत्त्व आहे. या महिन्यात 16 श्राद्ध कर्म केले जातात आणि नवरात्री सुद्धा याच महिन्यात साजरी केली जाते. असे मानले जाते की या महिन्यात पिंडदान, तर्पण, श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला गती प्राप्त होते. तर शारदीय नवरात्रीत देवीच्या 9 रूपांची उपासना केली जाते. त्यानंतर येतो तर तो म्हणजे कार्तिक महिना. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू देवउठणी एकादशीला 4 महिन्याच्या चिरनिद्रेतून जागे होतात. असं मानलं जातं की या महिन्यात स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात दिवाळी, तुळशी, विवाह, देवदिवाळी असे सण येतात. या महिन्यात देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. चातुर्मासात दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठून पूजा करून भगवान विष्णूंना दूध, तूप, साखर आणि पंचामृत यांचा अभिषेक करावा. तसेच या 4 महिन्यात दररोज रात्री जागरण करून जमिनीवर झोपावे. असे केल्याने जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतात. शक्ती आणि बुद्धिमत्ता देखील वाढते. चातुर्मासात कपडे, चप्पल, छत्री, अन्न, फळे इत्यादी दान करा. तसेच शक्य असल्यास गरीब आणि गरजू लोकांना अन्न द्या. तसेच दररोज पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून तुपाचा दिवा लावून 5 परिक्रमा करा. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि संपत्ती देखील वाढते. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चातुर्मासात दररोज गणेश, माता पार्वती, माता लक्ष्मी, हनुमानजी आणि पितृदेवतांची पूजा करा. तसेच भगवान विष्णू समोर दररोज तुपाचा दिवा लावा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि नोकरी व्यवसायात देखील प्रगती होते. चातुर्मासात दररोज धार्मिक ग्रंथाचे पठण आणि मंत्राचा जप करा. तसेच रोज आपल्या आवडत्या देवतांची पूजा करून गायीची सेवा करा आणि तिला हिरवा चारा खाऊ घाला. असे केल्याने जीवनातील सर्व रोग व दोष दूर होतात आणि ग्रह नक्षत्रांचे शुभ परिणामही प्राप्त होतात. याशिवाय तुमचा आदरही वाढतो. जीवनातील सुख शांतीसाठी चातुर्मासात दररोज श्रीमद भागवत आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करा. असे केल्याने अनेक सकारात्मक बदल होतात आणि सर्व प्रकारच्या शत्रूपासून मुक्ती मिळते. भगवान विष्णूच्या कृपेने घरात सुख समृद्धी असते आणि पैशाची कमतरता देखील नसते. अगदी तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल. त्याचबरोबर या चातुर्मासाच्या काळामध्ये अन्न आणि गाय दान केल्याने ऋणातून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती देखील राहते. या चातुर्मासाच्या काळामध्ये आपल्याला काही भाज्यांचे सेवन करायचे नाही. तेलकट आणि मसालेदार पदार्थ जे काही आहे ते शक्यतो तरी टाळावेत. तसेच आपण या काळामध्ये मांसाहार हा चुकूनही करायचा नाही आणि तुम्हाला जर शक्य असेल तर कांदा लसूण देखील वर्ज्य करावा. आता या काळामध्ये आपण वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही. तसेच मुळ्याची भाजी देखील आपण बनवायची नाही. वांग आणि मुळा या 2 भाज्या या चातुर्मासामध्ये तुम्ही चुकूनही बनवू नका. यामुळे आपल्या आरोग्याला देखील त्रास होतो. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्याच्या काळात पावसाळा असतो. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वेगवेगळे आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता इतर ऋतूंपेक्षा जास्त असते. आयुर्वेदाप्रमाणे पावसाळ्यात आपल्याला आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे प्रमाण असंतुलित होऊन त्याचा परिणाम आपल्या शरीरातील सांधे, चयापचय क्रिया आणि एकूणच आरोग्यावर होतो. या काळात विविध प्रकारचे आजार संसर्ग होऊन शरीर प्रकृती बिघडते. सर्दी, ताप, पडसे हे आजार देखील बळावतात. यामुळे काही पथ्ये आपल्या तब्येतीप्रमाणे सांभाळणे योग्य असते आणि धार्मिकदृष्ट्या देखील वांग्याची भाजी व मुळ्याची भाजी आपण या चातुर्मासामध्ये चुकूनही बनवायची नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मास म्हणजे काय, चातुर्मास कधीपासून कधीपर्यंत आहे, चातुर्मासाच्या काळामध्ये आपण काय करावे व काय नाही, तसेच कोणत्या गोष्टी टाळाव्या, कोणत्या चुका करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.